नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा घेऊन आली आहे परत असा मस्त एक व्हिडिओ, नवीन बिझनेस आयडिया ज्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे. चला मग आता काय करूया, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला. साधारण 30 रुपयाचा हा नारळ घेतला होता. नारळ सालं काढून फोडून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आता हे भाग फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवून द्यायचे आहेत. मी काय केलं, रात्री ठेवलं होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढून त्याचे असे भाग करून घेतले. असे सहज निघतात, नाही निघाले तर उलटण्यानं तुम्ही त्याचे तुकडे असे काढून घ्यायचे. आणि आता काय करायचं आहे, त्याचा काळा भाग आहे तो सालं काढतो त्यानं काढून घ्यायचा आहे. असे सगळ्या खोबऱ्याचे काढून घ्यायचे. आणि आता काय करायचं आहे, सालं काढून झाली की आता एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्याला जर काही काळं लागलं असेल खोबऱ्याला तर ते सगळं पुसून घ्यायचं आहे. असं सगळं खोबरं मी करून घेतलेलं आहे. पांढरं स्वच्छ खोबरं झालं आहे. आणि आता हे खोबरं आपण काय करायचं आहे, त्याचे लहान लहान तुकडे कट करायचे आहेत. त्याचे लहान तुकडे कट करून झाले की आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही, नुसतं खोबरं घालायचं आणि मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे. असं सगळं खोबरं आपण मिक्सरवरनं फिरवून घेतलेलं आहे. बारीक करायचं आहे, व्यवस्थित बारीक करायचं आहे. आता एक कढई घ्यायची आहे आणि आता हे आपल्याला चांगलं 10 ते 12 मिनटं साधारण कोरडं होईल एवढं भाजून घ्यायचं आहे. चांगलं भाजायचं आहे, बारीक गॅस करून भाजायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला खोबऱ्याचा, पांढरं शुभ्र खोबरं राहिलं पाहिजे. एक 12-13 मिनटानंतर आपलं खोबरं छान भाजून झालं आहे. हे आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार झालं आहे. आणि हे खोबरं तुम्ही असंच पॅकिंग करून विकू शकता. दुप्पट पैसे ह्याचे मिळतात. हा पहिला आपला बिझनेस झालेला आहे. आता राहिलेलं मी काय करते आहे, डब्यात भरून डिफ्रीजला ठेवून द्यायचं आहे आणि नेहमी डिफ्रीजलाच ठेवायचं आहे. आता इथं आपण पुढचा प्रोडक्ट करणार आहोत. आता हे डेसिकेटेड कोकोनट मी फ्रीजमधनं काढलं आहे आणि दाबून अशा 4 वाट्या खोबरं आपण घ्यायचं आहे. 4 वाट्या बरोबर मोजून खोबरं घ्यायचं आहे. आता तुम्हाला सांगू, साधारण ह्या 30 रुपये नारळाचे माझं डेसिकेटेड कोकोनट 170 ग्रॅम तयार झालं आहे. आता 4 वाट्या खोबरं आणि 2 वाट्या साखर घालायची आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि काय करायचं आहे, 1 वाटी यामध्ये दूध घालायचं आहे. आणि हे असंच 1 तास 2 तास ठेवून द्यायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे छान. आणि असंच ठेवायचं आहे आपण झाकून कडेला. दूध थोडं कमी वाटते म्हणून मी अजून अर्धा वाटी घातले. साधारण 1.5 वाटी दूध इथं आपण घातलेलं आहे. 2 तासानंतर त्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे, छान मिक्स झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर ठेवायचं आहे. आता आपण इथं काय करणार आहोत, मस्त पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची वडी करणार आहोत. आता बारीक गॅस करा किंवा मीडियम टू लोला ठेवा आणि सगळं छान परतत राहायचं आहे आपल्याला. खूप सुंदर पांढरी शुभ्र खोबऱ्याच्या वड्या इथं आज आपण तयार करणार आहोत. खोबऱ्याची वडीसुद्धा छान विकली जाते, खूप मागणी आहे. तुम्ही सुंदर खोबऱ्याची वडी केली तर नक्की याचा पण बिझनेस होण्यासारखा आहे. आता हे सगळं छान मीडियम टू लोला परतत राहायचं आहे. आता मध्ये मी काय केलं आहे, 1 चमचा तूप घातलेला आहे आणि परत आपण छान परतणार आहोत. आता काय करायचं आहे, मी 2 ते 3 प्रकारच्या आज बर्फी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे बटरस्कॉच क्रिस्टल्स, आपण कट करून ठेवलेले आहेत कुटून म्हणजे. आता ह्याचेच 2 प्रकार मी तुम्हाला दाखवते. आता काय करायचं आहे, यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडरनं छान आपली वडीला एक छान चव येते. आणि सगळं छान आपण मिक्स केलेलं आहे. आता वडी तयार झाली हे कसं ओळखायचं,
तर आपण काय करायचं आहे, थोडासा, आता मी काय केलं, याच्यातली थोडी निम्मी ठेवून दिलेली आहे. आपण डेसिकेटेड कोकोनट घालून सॉरी, आपण बटरस्कॉच करणार आहोत. आणि ह्याच्यात आपण आता काय करणार आहोत, वेलदोड्याची पूड घालून आपण साधी सिंपलवाली आधी खोबऱ्याची वडी करून घेणार आहोत. आता ही समजणार कशी, तर ह्याच्यातला थोडासा भाग काढून घ्यायचा एका ताटलीत. असं कडेनं सुटायला लागलं, त्याचा गोळा व्हायला लागला की आपली वडी तयार झाली असं समजायचं आहे. बारीक गॅस करायचा आहे, फुंकायचा आहे आणि एक 20-30 सेकंदानं बघायचं आहे की आपला गोळा तयार होतो आहे का. तर त्याचा छान गोळा तयार झाला आहे, चिकटलेला नाही, म्हणजे आपली खोबऱ्याची वडी इथं तयार झालेली आहे. की आपण काय करायचं आहे, इथं वेलदोड्याची पूड घातली आहे. वेलदोड्याची पूड खूप सुंदर लागते. पोलपाटाला तूप आधीच लावून घेतलं होतं. आणि काय करायचं आहे, सगळी आपण ह्याच्यावर काढून घेणार आहोत. आता इथं मी थोड्याशा जाडसर आणि लांबट अशा खोबऱ्याच्या वड्या केल्यात. तुम्हाला पातळ शंकरपाळीच्या आकाराच्या जशा आवडतात तशा तुम्ही वड्या करू शकता, तुमच्या आवडीवर आहे. आता दुसरा आहे, त्याच्यात बटरस्कॉच इसेन्स आणि क्रिस्टल्स घातलेत. आता नेहमी करताना एका वेळेला एकच करा. इथं आता मी पटकन 2 केल्या. तसं करू नका, एकाच भागाच्या 2, कारण थोडं पुढं जायची शक्यता असते. कारण ह्याचं फिनिशिंग आणि हे फिनिशिंग हे लगेच किती फरक पडतो बघा. कारण खोबऱ्याची वडी फार व्यवस्थित काळजीपूर्वक करायला लागती. पुढं गेली तर त्याचा भुगा होतो आणि कमी राहिली म्हणजे कमी भाजली गेली तर मऊ राहते ती. त्यामुळं व्यवस्थित जर टिकायची असेल तर ती छान भाजली पण गेली पाहिजे. आता दोन्हीत थोडा फरक पडतो, म्हणून नेहमी करताना एका वेळेला एक करा. 1-5 मिनटानं मी काय केले, त्याचे कट करून ठेवलेले आहेत. म्हणजे खुणा करून ठेवते आहे, कट करून ठेवते आहे, म्हणजे वाळली की छान आपली वडी काढून घ्यायला बरं. तुम्हाला ज्या आकाराची वडी हवी आहे त्या आकाराची कट करा, मी इथं परत सांगते आहे. आणि अशा सगळ्या आपण काय केल्या, कट करून घेतलेल्या आहेत. इथं 2 प्रकार बघितलेत. रेग्युलर तुम्ही वेलदोडा घातलेली खोबऱ्याची वडी, आणि आता ह्याच्यावर तुम्हाला काय डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही ओलं असतानाच त्याच्यावर पिस्ते लावा. काय आपल्याला विकायची आहे ह्या दृष्टीने मी नेहमी दाखवते, त्यामुळे तुमच्या कॉस्टिंगमध्ये बसेल ते ड्रायफ्रूट्सवर लावा. आता परत सेम तसंच आपण केलेलं आहे मगाचचं प्रमाण. मात्र ह्याच्यात काय केलं आहे, थोडं पिस्ता इमल्शन इथं मी घातलेलं आहे, म्हणजे त्यानं रंग पण आलेला आहे आणि पिस्ता बर्फी इथं आपली तयार होणार आहे खोबऱ्याची. सेम सगळं केलं आहे, फक्त पिस्ता इमल्शन शेवटी घातलेलं आहे. आणि आता काय करायची आहे, परत मगासारखं झाले आहे का नाही बघायची आहे. खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे शॉर्टकट घेतलं की तुम्ही आधी बघितलेलंच आहे, फक्त पिस्ता इमल्शन घातलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जी आवडेल ती वडी तुम्ही करू शकता. लहान मुलांना देऊ शकता वेगळी वेगळी फ्लेवर करून. हे बघा, गोळा छान तयार झाला आहे, म्हणजे आपली वडीसुद्धा इथं तयार झालेली आहे की लगेच आपण थापून घ्यायची आहे. आता ह्याच्यावर तुम्ही पिस्ते लावू शकता. तुम्ही तुमच्या डोक्यानं जेवढी व्हरायटी आणि जेवढे छान क्वालिटी देता येईल ते तुम्ही करून देऊ शकता. एका बॉक्समध्ये किंवा मिक्स खोबऱ्याच्या वड्या हे सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे आज आपण खोबऱ्याच्या वड्याचे प्रकार आणि त्याबरोबर आपण काय डेसिकेटेड कोकोनट, आत्ता गणपतीचा सीझन असणार आहे, तर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सगळ्यांच्या घरी खोबरं लागणार आहे, तर ते तुम्ही करून विकू शकता. आपण पुढं बघणार आहोत की डेसिकेटेड कोकोनटचं पण कॉस्टिंग बघू आणि ह्याचं पण कॉस्टिंग बघू. खूप सुंदर होती. आता बटरस्कॉच करताना इसेन्स मात्र जरा कमी घाला, कारण स्ट्रॉंग वडी चांगली लागत नाही, हे मी तुम्हाला सांगते. सगळं मी करून बघितलेलं आहे म्हणून सांगते की अगदी हलकासा त्याला असा मस्त वास आला पाहिजे. आणि मध्ये मध्ये क्रिस्टल तर खूप सुंदर लागतात. खूप सुंदर वडी होती. खूप सुंदर ऑप्शन्स आहेत बिझनेस करणाऱ्यांसाठी. खूप सुंदर अशी आपली खोबऱ्याची वडी आपण आज बघितलेली आहे, प्रकार बघितलेले आहेत.
ही वेलदोड्याची तर खूप सुंदर होती. मला ही सिंपलवाली खूप आवडती. खोबऱ्याची वडी किती छान दिसते बघा, मागून आणि पुढून. मस्त 8 ते 10 दिवस व्यवस्थित अशाच राहणाऱ्या आपल्या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण पुढं आता काय करणार आहोत, हे बघा पिस्त्याची पण किती छान. आता ह्याच्यावर तुम्ही ना पिस्ते लावले ओले असताना तरी खूप सुंदर दिसणार आहे. पुढं आता आपण काय करूया, या सगळ्याचं कॉस्टिंग बघूया. किती सहज तुटते बघा. चला मग आता कॉस्टिंग बघू. आता इथं आपण कॉस्टिंग बघणार आहोत. आपण आता इथं 2 बिझनेस बघितलेले आहेत. पहिला आहे डेसिकेटेड कोकोनट. ते कसं करायचं हे तुम्हाला कळलेलं आहे आणि कसं विकायचं. आता मी 30चं नारळ म्हणत होते, तर त्याचं 170 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट तयार झालं. तर मी थोडा मोठा म्हणेन की 35चा नारळ जरा मोठा घेतला तर 200 ग्रॅम साधारण डेसिकेटेड कोकोनट त्याच्यात आपलं तयार होतं आहे. एक 10 रुपयाचा गॅस लागला तर 45 रुपये खर्च आला आणि 200 ग्रॅम हे 80 रुपये साधारण विक्री आहे. 80 रुपयानं 200 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट विकलं जातं. हे कमी रेट आहे, म्हणजे 80 रुपयापासून सुरुवात आहे, तर त्याच्या पुढं 100, 125 म्हणजे पुढं त्याचा रेट वाढत जातो. तरी आपण 80 रुपये हेच धरूया की 80 रुपयानं 200 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट विकलं जातं. आता इथं नारळ तुम्ही काय करू शकता की होलसेल घेऊ शकता, अजून तुम्हाला थोडंसं, किंवा अजून मोठा नारळ घेतला, खोबरं अजून पडू शकतं. म्हणजे साधारण ह्याच्यात तुम्हाला 200 ग्रॅममध्ये सुद्धा एक 25-30 रुपये तुम्हाला सहज मिळून, 30-35 रुपये सहज मिळून जाऊ शकतात. आता परत नारळाचा दर वर खाली असू शकेल आत्ता सीझनल वाईज, तर ते तुम्ही बघू शकता. नाहीतर मला परत की बाबा असं झालं तसं, तुम्ही तुमच्या ह्यानं, जर नारळ आत्ता महाग आहे तर त्याचं डेसिकेटेड कोकोनटसुद्धा तेवढ्या ह्यानं तुम्ही विकू शकता महाग पुढं. म्हणजे एवढं नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला एखाद्या किलोमध्ये, साधारण सांगते आहे, जर 50 रुपये तुम्हाला पूर्ण मटेरियलचे लागत असतील तर 100 रुपये विक्री ठेवणं नेहमी गरजेचं असतं. तर ह्यानुसार तुम्ही तुमचं सगळं कॅल्क्युलेशन करा. नारळ आता कमी जास्त होऊ शकेल रेट. हा पहिला बिझनेस झाला. तुम्ही पाकिटं करून तुमच्या डिफ्रीजला ठेवू शकता आणि कस्टमरला विकू शकता. डेसिकेटेड कोकोनट आत्ता सीझनला खूप मागणी असती. आत्ता तुम्ही हा बिझनेस खरंच करू शकता. घर बसल्या करण्यात येणारा आणि सीझनल वाईज चांगले पैसे मिळवून देणारा हा बिझनेस आहे. दुसरं बघा, खोबऱ्याची वडी आपण त्याच्यात केलेली आहे. आता डेसिकेटेड कोकोनट तर तुम्ही घरीच तयार केलेला आहे. आता 4 वाट्या खोबरं घेतले, 215 ग्रॅम खोबरं लागले. 2 वाट्या साखर, 275 ग्रॅम. आता नेहमी लक्षात घ्या की 4 वाट्या खोबऱ्याचं वजन हे कमी भरतं नेहमी आणि साखर जड असते, त्यामुळं त्याचं वजन जास्त भरतं. तरी तुमच्या ह्यानं तुम्हाला साखर कमी हवी असेल, तुमच्या ह्यानं ॲडजस्ट करा. हे बिझनेससाठी मी दाखवत आहे. बिझनेससाठी साखर व्यवस्थित घातली गेली पाहिजे, म्हणजे चव, क्वालिटी आणि वजनसुद्धा ते व्यवस्थित भरलं जातं. आता तुम्ही स्वतःच करणार म्हणजे 40 रुपये साधारण मी धरते आहे, तेवढाही खर्च येत नाही, तरी 40 रुपये आपण धरू डेसिकेटेड कोकोनटचा. आणि 2 वाट्या साखर 10 रुपये धरले, मी राऊंड फिगर धरते, तुम्ही आणि होलसेल तुम्ही धरा. 50 रुपये इथं आला आहे. मिल्क पावडर एक 10 रुपयाची, 1 चमचा तूप, गॅस, वेलदोडा पावडर, 1.5 वाटी दूध, हे सगळ्याचे एक 50 धरलेत, साधारण 110 रुपये आहे. मी खर्च टेंटेटिव्ह काढलेला आहे, तुम्ही ॲक्युरेट काढू शकता तुम्हाला बिझनेस करायचा असेल. आता यामध्ये साधारण 600 ग्रॅम आपली खोबऱ्याची वडी तयार होती. आता खोबऱ्याची वडी 380 रुपये ते 400 रुपये विक्री आहे. परत सांगते की तुमचं कस्टमर बेस कसा आहे, तुम्ही कुठं राहता, कुठल्या एरियात तुम्ही प्रोडक्ट विकणार आहात, यावर तुमचं त्याचा रेट अवलंबून आहे. 380 ते 400. अजून तुम्ही ते ड्रायफ्रूट्स घाला, पुढं जाईल. तुमच्या ह्यानं तुम्ही जे काही करत जाल त्याचं कॉस्टिंग वाढवून पुढं तुम्ही लावायचं आहे. म्हणजे आता ही बेसिक झाली. तुम्हाला जर आता मगाशी दाखवली तुम्हाला बटरस्कॉच करायची आहे, पिस्ता करायची आहे, तर हे त्याचा दर तुम्ही त्याच्यात ॲड करा आणि पुढं त्याची कॉस्टिंग वाढवा. असे हे आज आपण 2 प्रकारचे बिझनेस इथं बघितलेले आहेत.
मला वाटते तुम्हाला ह्यात काही शंका येणार नाही. किमतीतच पुढं मागं होऊ शकेल तेवढं तुम्ही मला प्लीज ॲडजस्ट करून घ्या. तुम्ही तुमचा बिझनेस छानरित्या करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत येतील. चला मग आता काय करते, मी जाते आता. परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.